विष्णू ब्रह्मा महेश महादेव महादेव म्हणता त्रिवार सर्व पापाचा होय नाश। शंख चक्र गदा पद्म सहित करी असा भगवंत जळीस्थळी भरला रिता ठाव कोठे नाही उरला। तेव्हा भगवंत 9व्या अध्यायामध्ये सांगतात, मोगशा मोघ कर्मनो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीमासुरीचेव प्रकृती मोहिनी स्त्रिता महात्मनास्तु मा पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूता दिव्यमयीवं सतत कीर्तयन्तो मा यतनश्रोदृढवर्ताः नमस्यंत प्रश्नमा भक्त्या नित्ययुक्ता उपासते। भगवंत म्हणतात, हे अर्जुना, विफल मनोरथ निरर्थक कर्मे करणारे निरुपयोगी ज्ञानवान म्हणजे पडत मूर्ख व विवेक शून्य होऊन क्रूर व विषय लंपट अशा मोहकारक स्वभावाचा आश्रय करीतात, क्रूर व दुष्ट स्वभावी बनतात। परंतु अर्जुना, दैवी स्वभावाचा आश्रय केलेले पुण्यशील महात्मे मी परमात्मा सर्व भूतांचे अधिकरण व अवयव आहे असे जाणून अनन्य भक्ती अंतकरणाने माझी प्रेमात्म्याची उपासना करीतात। नेहमी कर्मयोग युक्त असलेले पुरुष माझी प्रेमात्म्याचे गुणवर्णन करून भाषणाद्वारे किंवा ग्रंथाद्वारे परमात्मा तत्वाचा उपदेश करून किंवा दृढ निश्चयपूर्वक वर्तस्थ राहून तपश्चर्या करून किंवा प्रेमपूर्वक मला शरण येऊन माझी उपासना करीतात। तसेच दुसरे कर्मयोगी ज्ञानमय यज्ञाने उपासनेने परमात्मा तत्व एकच आहे अशा भावनेने किंवा त्याच परमात्म्याची वेगवेगळ्या प्रकृतीने आराधना करतात। ज्ञान यज्ञेने चाप्येने यज्ञातो मामुपासते एकतत्वेन प्रोक्तत्वेन बहुधा विश्वतोमुखम् अहं कुरुत्रहं यज्ञाः स्वधायमहम् औषधम् मनन्त्रो अहं हमीजावाज्यमहं माग्निरहं हूतं पितामस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यपवित्रमोंकारो ऋग्वेद साम यजुर्वेदेच्च असे भगवंत म्हणतात। असे यजुर्वेद, अथर्ववेद, त्रिवेद, सामवेद असे वेदाचे 4 प्रकार आहेत। तेव्हा भगवंत म्हणतात की विश्वरूप परमात्म्याची उपासना करीतात। हवन रूप यज्ञ मी, पूजा आदी उपासना रूप यज्ञ मी, पितरांच्या उद्देशाने केलेला द्रव्य त्याग मी, वनस्पती रूप अन्न मी, मंत्र मी, तूप इत्यादी होम द्रव्य मी, अग्नी मी, हवन कर्म ही मी परमेश्वर आहे। मी परमेश्वर ह्या जगाचा पिता, जनक, निमित्त कारण, माता म्हणजे उत्पत्ती स्थान, उपादान कारण, धारक आणि पितामह म्हणजे आजा, पिता, माता, धाता इत्यादी सर्वांचे अधिकरण आहे। त्याचप्रमाणे पवित्र जी जाणावायची ती ब्रह्मा होय। ओमकार, त्रिवेद, सामवेद व यजुर्वेद मीच परमेश्वर आहे। मी परमेश्वरच प्राप्त कर्वे, फल, पोषक, अधिपती, अध्यक्ष, निवासस्थान, संरक्षण सर्व काही परमात्मा आहे। हे अर्जुना, भगवंत असं 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला केले कर्म झाले तीची भोगाले आणि आपले हित कशात आहे, हित करता उत्पत्ती स्थान, लय स्थान, अविनाशी असे सर्व सृष्टीचे बीज आहे तो परमात्मा आहे। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विष्णू ब्रह्मा महेश।